पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलेसे प्रीत तुझे नामी। धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे यावाही काळा हाती। ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ। धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे यावाही काळा हाती। तुका म्हणे पोट धालेची न धाये, तुका म्हणे पोट धालेची न धाये, खादलेची खाये आवडीने। धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे यावाही काळा हाती। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि प्रारब्धपर व भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतायत, धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नामी। तुकोबाराय म्हणतायत की मी माझ्या संचिताला धन्यता देतो। का? तर माझी हरिनामात प्रीती राहिली म्हणून। मग हरिनामात प्रीती राहणे, हरिनामात प्रीती राहणे आणि धन्यता संचिताला देणे याचा अर्थार्थी संबंध काय? तर याचं उत्तर असं आहे की संचितात पुण्य असल्याशिवाय मुखात देवाचं नाव येत नाही। मग तुकोबाराय तर इथे निरंतर देवाचं नामस्मरण करत आहेत, मग त्यांच्या संचितात किती पुण्य असेल, म्हणून धन्यता संचिताला आहे। आणि महाराज पहिल्या चरणात लिहित आहेत की धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नामी। तुकोबारायांची हरिनामावर प्रीती जडली आहे। हरिनामावर प्रीती तेव्हाच जडते जेव्हा संचितात पुण्य असतं। तुकोबारायांच्या संचितात गडगंज पुण्य आहे, म्हणूनच तर तुकोबाराय सारखं हरिनाम घेत आहेत आणि म्हणूनच धन्यता संचिताला। आणि महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात लिहित आहेत की धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नामी। धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलेसे प्रीत तुझे नामी। देवा माझं संचित धन्य आहे, देवा माझं संचित धन्य आहे। का? तर माझी प्रीती तुझ्या नामात राहिली। अर्थात संचितात पुण्य असल्याशिवाय मुखात भगवंताचं नाव येत नाही। हे संचित म्हणजे काय? तर गत जन्मातील पाप पुण्याची बेरीज म्हणजे संचित, आणि या संचिताचा या जन्मात दिलेला भोग म्हणजे प्रारब्ध। तर गत जन्मात तुकोबारायांनी गडगंज पुण्य केलंय,
आणि म्हणून तुकोबारायचं संचित पुण्यानं गच्च भरले आणि संचित पुण्यानं गच्च भरले आणि ते या जन्मात फळाला येतंय. कशाच्या रूपात? तर राहिलीसे प्रीत तुझे नामी, राहिलीसे प्रीत तुझे नामी. हे अनुमान प्रमाण असते. ज्ञानोबा बोलले की झाड जाणी जे फुले की मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. तुमच्या हातात गुलाबाचं फूल दिलं आणि तुम्हाला विचारलं की हे फूल कोणत्या झाडाला येतं, तर फुलावरून फुलाच्या झाडाची जात ओळखता येते की हे गुलाबाच्या झाडाला येतं. माणसाच्या मनात काय दडले हे त्याच्या बोलण्यावरून ओळखता येतं. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले. फुलावरून फुलाच्या झाडाची जात ओळखता येते. माणसाच्या बोलण्यावरून माणसाच्या मनात काय दडले ओळखता येते. तसं माणसाला या जन्मात काय भोग मिळतात यावरून ओळखता येते की तो मागच्या जन्मातील पापी आहे का पुण्यवान आहे. झाड जाणी जे फुले की मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. फुलावरून फुलाच्या झाडाची जात ओळखता येते. माणसाच्या बोलण्यावरून त्याच्या मनात काय दडलं हे ओळखता येतं. तसं या जन्मात मिळणाऱ्या भोगावरून ओळखता येतं की तुम्ही मागच्या जन्मातले पुण्यवान आहात का पापी आहात. तुकोबारावी याची साक्ष देत आहेत. महाराज लिहित आहेत की भोगे कळो येती मागिले ते जन्म, भोगे कळो येती मागिले ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. या जन्मात तुमचे काय हालापेस्ट आहेत, या जन्मात तुम्हाला काय भोग मिळत आहेत यावरून ओळखता येतं की तुम्ही मागचे पुण्यवान आहात का पापी आहेत. भोगे कळो येती मागिले ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. हे अनुमान प्रमाणे या जन्मात तुमचं नशीब फळफळत आहे. यशाची यश, पैसाच पैसा आहे. मातीला हात लावा, सोनं होत आहे. याचा अर्थ तुम्ही मागचे पुण्यवान आहात. तुमचं संचित चांगले, नशीब चांगले, भाग्य चांगले. पण या जन्मात तुमच्या फार हालापेस्ट आहेत. समजून घ्यायचं तुम्ही मागचे पापी आहेत. तुमचं संचित खराब आहे, नशीब खराब आहे, भाग्य खराब आहे. या जन्मात मिळणाऱ्या भोगावरून, या जन्मात मिळणाऱ्या बऱ्या वाईट भोगावरून ओळखता येतं की तुम्ही मागच्या जन्मातले पुण्यवान का पापी. एकदा एका माणसाला खूप खोकला यायला आणि दमा लागला. तो मनुष्य डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणाला की डॉक्टर साहेब मला खूप खोकला येतो आणि दम लागतोय. डॉक्टरने तपासलं. डॉक्टर म्हणाले की मामा तुम्हाला हा दम आणि खोकला बिड्या आवडल्यामुळे लागतोय. तो माणूस म्हणतो डॉक्टर साहेब बिड्यात सोडून तो 2 वर्ष झाले हो. डॉक्टर साहेब बिड्या सोडून तो 2 वर्ष झाले हो. डॉक्टर म्हणतो 2 वर्षापूर्वीच्या बिड्या वाढल्या, त्याचंच कीटन आहे खोकला आणि दम्याच्या रूपात. 2 वर्षापूर्वी बिड्या वाढल्या ना, आता सोडल्यात पण 2 वर्षापूर्वी वाढल्यात. त्याचं कीटन बसलं ना फुफ्फुसात. त्या 2 वर्षापूर्वी ज्या बिड्या वाढल्या त्याचा परिणाम दम आणि खोकला. तसं मागच्या जन्मात वाईट वागले, पाप केलं, त्याचा परिणाम या जन्मात हालापेस्ट. आणि मागच्या जन्मात चांगले वागले, पुण्य केलं, त्याचा परिणाम या जन्मात सुख समृद्धी, पैसा आदला भरपूर. हे अनुमान प्रमाण असतं की फुलावरून फुलाच्या झाडाची जात ओळखता येते. माणसाच्या बोलण्यावरून त्याच्या मनात काय लपले ओळखता येतं. तसं या जन्मात मिळणाऱ्या बऱ्या वाईट भोगावरून ओळखू येतं की तुम्ही मागच्या जन्मातील पुण्यवान आहात की पापी आहात. या जन्मात सगळं पॉझिटिव्ह आहे. यशाची यश आहे, पैसाच पैसा आहे, समृद्धी आहे. मी बोललो की मातीला हात लावला सोनं होतं आहे.
समजून घ्यायचं मागच्या जन्मातले पुण्यवान आहात, संचितात गडगंज पुण्य आहे आणि ते या जन्मात प्रारब्ध बनून फळतंय आणि तुम्हाला सुख समृद्धी लाभते. पण मागच्या जन्मातले पापी आहेत, संचितात पापच भरले, तर या जन्मी प्रारब्धात हाल अपेष्ट असतात, दारिद्र्य येतं, गरिबी येते. हा गा आरोग्य काय रोगी आवडे दरिद्र दरिद्र्य परी भोगवी जे बळीया अद्रष्टा जने. कुणाला वाटतं मला मोठमोठी रोग व्हावीत, कुणाला वाटतं मला दारिद्र्य यावं, कुणालाच नाही. पण हा रोगाचा आणि दारिद्र्याचा भोग जर नशिबानं तुझ्या कपाळावर लिहिला असला तर माणसा तुला ते दारिद्र्य आणि रोगराई भोगावीच लागते, भोगावीच लागते. का ते संचित हे प्रारब्ध आहे. हनुमान दानवरा लिहितात की हा गा आरोग्य काय रोगिया आवडे दरिद्र दरिद्र्य परी भोगवी जे बळीया अद्रष्टा जने. कुणालाच वाटत नाही मला मोठमोठे रोग व्हावेत, कुणालाच वाटत नाही मी भिकारी व्हावं. पण तुझ्या संचितात तुझ्या प्रारब्धात जर भिकारपणाचा आणि रोगराईचा भोग असेल, ते बलवान प्रारब्ध हा भोग देऊनच सोडतं, देऊनच सोडतं. आणि मग या जन्मात तुमचे हालापेष्ट आहेत, गरिबी आहे, नाना प्रकारचे रोग आहेत. समजून घ्यायचं मागच्या जन्मातले तुम्ही पापी आहात, हे अनुमान प्रमाण. आणि या जन्मात सगळं फळफळत आहे, सगळं मनासारखं होतं आहे, यशच यश आहे, पैसाच पैसा आहे, समृद्धी आहे. समजून घ्यायचं मागच्या जन्मातले पुण्यवान आहात, संचितात गडगंज पुण्य आहे, हे अनुमान प्रमाण आहे. तसं तुकोबाराय म्हणतात की माझी हरिनामामध्ये प्रीती राहिली आहे, मला हरिनामाची आवड निर्माण झाली आहे. तुकोबाराय ना हरिनामात प्रीती जडली आहे, हरिनामावर प्रेम जडलंय. आणि महाराज म्हणतात की यावने सिद्ध होतं की माझं संचित धन्य आहे, माझं संचित धन्य आहे, अर्थात माझ्या संचितात गडगंज पुण्य आहे. म्हणून मला या जन्मात हरिनामाची प्रीती लागली, हरिनामाची आवड लागली, हरिनामाची गोडी लागली. कारण संचितात नशिबात पुण्य असल्याशिवाय तुम्हाला हरिनामाची गोडीच लागत नाही, गोडीच लागत नाही. उद्धव भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाला एक सुंदर प्रश्न विचारतो. उद्धव म्हणतो, देवा ऐसी तुझी सुलभ भक्ती तरी आगवेची भक्ती का न करीती. देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. उद्धवानं भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केलाय की देवा तुझी भक्ती सोपी आहे, तर सगळे तुझी भक्ती का करत नाहीत. तर कृष्ण म्हणतायत की भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. उद्धवा माझी भक्ती भाग्यवानालाच घडते, आणि भाग्यवान तो असतो की ज्याच्या संचितात गडगंज पुण्य आहे, ज्याच्या संचितात गडगंज पुण्य आहे तो भाग्यवान असतो. ऐशी तुझी सुलभ भक्ती तरी आगवेची भक्ती का न करीती. देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. देवा तुझी भक्ती सोपी तर सगळे का करत नाहीत, तुझं नाम सगळे का घेत नाहीत. कृष्ण म्हणतात माझी भक्ती करायला, माझं नामस्मरण घ्यायला संचितात पुण्य लागतं, भाग्य अनुकूल लागतं, नशीब अनुकूल लागतं, त्याशिवाय माझी भक्ती घडत नाही. भाग्यवानालाच माझी भक्ती घडते. आणि म्हणून तुकोबाराज बोलतात की भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत कोण, पुण्यवान कोण. भाग्यवंत म्हणजे पुण्यवान, भाग्यवंत म्हणजेच पुण्यवान. मग पुण्यवान कोण, भाग्यवंत कोण, तर शरण गेले पंढरी राया. जो पांडुरंगाला शरण गेला आणि पांडुरंगाचं नित्य नाम घेतोय तो पुण्यवान आणि तोच भाग्यवान. आणि म्हणून ज्याची निरंतर हरिनामामध्ये प्रीती टिकून आहे, यावरून अनुमान काढता येतं की हा व्यक्ती मागच्या जन्मातला पुण्यवान आहे. या माणसाच्या संचितात गडगंज पुण्य आहे, संचितात पुण्य आहे म्हणून हरिनामावर प्रीती राहिली. आणि हीच गोष्ट तुकोबाराय सांगतायत की माझी हरिनामात प्रीती टिकून आहे. का,
तर माझ्या संचितात गडगंज पुण्य आहे आणि माझी हरिनामात प्रीती टिकून आहे. आणि हरिनामात प्रीती तेव्हाच टिकून असते की जेव्हा संचितात पुण्य आहे. आणि ज्या संचितात पुण्य आहे ते संचित धन्य असते. आणि मग तुकोबार आपल्या संचिताला धन्यता देत आहेत की धन्य मी मानीन आपुले संचित. का बर? तर उत्तर, राहिलीसे प्रीत तुझे नामी. तुकोबार म्हणतात माझं संचित धन्य आहे. का? तर माझी हरिनामात निरंतर प्रीती राहिली. आणि हरिनामात निरंतर प्रीती तेव्हाच राहते की जेव्हा संचितात गडगंज पुण्य आहे. मग माझी हरिनामात प्रीती आहे याचा अर्थ माझ्या संचितात पुण्य आहे आणि म्हणून माझं संचित धन्य आहे, माझं भाग्य धन्य आहे, माझं नशीब धन्य आहे. हनुमान महाराज म्हणतात की धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नामी. संचितात, नशिबात, पदरात पुण्य असल्याशिवाय देवाचं नाव मुखात येत नाही. देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. जन्म जन्मांतरीचे पुण्य असेल पदरी, जन्म जन्मांतरीचे पुण्य असेल पदरी, तरीच जीवागरी नाम ये श्रीरामाचे. नाथ महाराज, अनेक जन्मातलं पदरी पुण्य साठवलेलं असावं लागतं तेव्हा जिभेच्या शेंड्यावर प्रभू श्रीरामाचं नाव येतं. तात्पर्य पदरी पुण्याही असेल तरच तुम्हाला देव आवडतो आणि देवाचं नाव आवडतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ज्ञानोबा म्हणतात मला विठ्ठल आवडतो, विठ्ठलाचं नाम आवडतं, पण कारण काय? तर बहुत सुकृताची जोडी. मी खूप पुण्य जोड आहे, माझ्या संचितात गडगंज पुण्य आहे आणि म्हणून आज माझी हरिनामावर प्रीती टिकून आहे, माझ्या मुखात नाम स्थिरावले. भांडवल गाठी तरीच विश्वास, भांडवल गाठी तरीच विश्वास. तुमच्या पदरी पुण्याचं भांडवल असावं लागतं तेव्हा तुमचा देवावर विश्वास बसतो. अन्यथा पापी माणसं देवच मान्य करत नाहीत. जे नामाला विन्मुख आहेत ते देवाचं अस्तित्वच मान्य करत नाहीत, तर देवाचं नाम घेणं लांबच राहिलं. ही माणसं पापीच असतात. नरवारा लिहितात की नामासी विन्मुख तो नर पापिया. ज्याने हरिनामाकडे पाठ फिरवली आहे तोच पापी. पापी कोण? तर ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी. निंब निंबोळ्या मोडून या आला, तो कावळ्याशी सुकाळू झाला, तैसा भक्तिहीन वाढीन नला दोषाची लागी. चकारात्मक बोलले तुकोबार ज्ञानोबा आहे, चकारात्मक बोलले. तैसा भक्तिहीन वाढीन नला दोषाची लागी. ज्ञानोबा आहे, ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही, ज्यांनी हरिनामाकडे पाठ फिरवली, त्याचं जगणं फक्त दोष आणि पाप करण्यासाठीच असतं. तैसा भक्तिहीन वाढींनाला दोषाची लागी. मागचे पापी आहेत, संचितात नुसतं पापच आहे. तर या जन्मात तुम्हाला भगवंताच्या नामाची प्रीती कधीच होत नाही. भगवंत आवडत नाही, भगवंताचं नामही आवडत नाही. असा मनुष्य नामाकडे पाठ फिरवतो, सातत्यानं पाप करत राहतो. त्याचं जगणंच पाप करणं आणि समाजाला त्रास देणं एवढ्यासाठी असते. तैसा भक्तिहीन वाढींनाला दोषाची लागी. ज्ञानोबा आहे. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की भांडवल गाठी तरीच विश्वास. पदरी पुण्याईचं भांडवल असावं लागतं तेव्हा तोंडात देवाचं नाव येतं. आणि म्हणून बघा, रस्त्याने जर आपण चाललो आणि एखाद्याला आपण म्हटलं का नाही जय हरी जय हरी, ते म्हणतं हॅलो. आपण म्हणायचं जय हरी, ते म्हणतं हॅलो नमस्कार बाय बाय, पण त्याच्या तोंडात जय हरी शब्द येत नाही. आपण म्हणलं राम राम, ते म्हणतं हॅलो बॉस, पण ते राम राम म्हणत नाही. का? गडगंज पापी आहे, गडगंज पापी आहे. पाप्याच्या तोंडात देवाचं नाव येत नाही. देवाचं नाव तोंडात येण्यासाठी पदरी पुण्याही असावं लागते. भांडवल गाठी तरीच विश्वास. चकारात्मक.
पुण्याचं भांडवल पदरी असेल तरच विश्वास देवावर आणि देवाच्या नावावर, अन्यथा नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेशी नाम तुझे आतुडे, समागम घडे संतांचं. तिळतिळ 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 थोडं 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 पुण्य साठवावं लागतं अनेक जन्मात. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, थोडं 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 पुण्य साठवावं लागतं अनेक जन्मात. फायदा काय? वाचेशी नाम तुझे आतुडे, समागम घडे संतांचं. थोडा 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 अनेक जन्मात पदरी पुण्याचा साठा करावा लागतो, तेव्हा भगवंताचं नाव तोंडात येतं आणि संत संगती लाभते आणि तुम्ही मुक्त होता. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेशी नाम तुझे आतुडे, समागम घडे संतांचं. संचितात किंवा पदरात पुण्य असल्याशिवाय तोंडात देवाचं नाव येत नाही. धनभराय तर लिहित आहेत की जन्म सहस्र ओळखीजे, एक वेळ वाचेसी या वया. जन्म सहस्र ओळखीजे, एक वेळ वाचेसी या वया. एकदा प्रांजळ मनानं देवाचं नाव तोंडात यावं असं वाटत असेल तर देवाची हजारो जन्म सेवा करावी लागते, तेव्हा तोंडात एखाद्या वेळेस प्रांजळ मनानं देवाचं नाव येतं. जन्म सहस्र ओळखीजे, ओळखे म्हणजे सेवा करणे. जन्म सहस्र ओळखीजे, एक वेळ वाचेसी या वया. काय कठीण आहे बघा. एकदा देवाचं नाव तुम्हाला राम म्हणायचं आहे, राम प्रांजळ निर्मळ मनानं अति आवडीनं राम म्हणायचं आहे. एकदा आवडीनं राम म्हणायचं आहे तर एकदा राम म्हणण्यासाठी हजारो जन्मात रामाची सेवा करावी लागते, तेव्हा कुठं एकदा निर्मळ आणि प्रांजळ मनानं रामाचं नाव तुमच्या तोंडात येतं. इतकं भगवंताचं नाम मुखात येणं अवघड आहे, दुर्मिळ आहे. का तर पदरी पाप आहे, पदरी पाप आहे. पाप्याच्या तोंडात देवाचं नाव येत नाही, फक्त पुण्यवानाच्याच तोंडात देवाचं नाव येतं. पुण्यवानाच्या तोंडात देवाचं नाव येतं. आणि मग तुकोबाराय सरळ सरळ सांगतायत की मी पुण्यवान आहे म्हणून माझ्या तोंडात देवाचं नाव येतं आहे. मी पुण्यवान आहे म्हणून मला हरिनामात प्रीती राहिली आहे. आणि पुण्य संचितात साठवलेलं असतं. याचा अर्थ माझ्या संचितात गडगंज पुण्य आहे. पदरी पुण्य असल्याशिवाय तोंडात देवाचं नाव येतच नाही. संचितात पुण्य असेल तरच तोंडात देवाचं नाव येतं. आणि मग महाराज म्हणतात की माझ्या संचितात गडगंज पुण्य आहे आणि म्हणून माझ्या तोंडात देवाचं नाव येतंय, मला हरिनामाची प्रीती राहिली म्हणून माझं संचित धन्य आहे. धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीचे प्रीत तुझे नामी. माझी हरिनामात प्रीती राहिली आहे, यावरून माझं संचित धन्य. का तर माझ्या संचितात गडगंज पुण्य आहे. संचितात पुण्य आहे म्हणून माझ्या मुखात नाव येत आहे. आणि माझ्या मुखात नाव येत आहे म्हणून याचं सगळं श्रेय माझ्या संचिताला जातं आहे. का तर संचितात पुण्य आहे, पुण्यामुळे माझ्या मुखात नाव येत आहे. आणि म्हणून धन्य मी मानीन आपले संचित, राहिलीचे प्रीत तुझे नामी. तात्पर्य देवाच्या नावात प्रीती टिकून राहावी असं वाटत असेल तर आपल्या संचितात पुण्य असावं लागतं. आणि देवाच्या नावात प्रीती झाली यावरून सिद्ध होतं की तुमच्या संचितात पुण्य आहे आणि म्हणून संचित धन्य आहे, नशीब धन्य आहे, भाग्य धन्य आहे. पर्यायाने तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही भाग्यवान आहात. आणि मग भगवान श्रीकृष्ण बोलतात की देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती, न घडे निश्चिती उद्धावा. देवानं निश्चित शब्द वापरलाय, न घडे निश्चिती उद्धावा. भाग्य अनुकूल असल्याशिवाय माझी भक्ती घडूच शकत नाही. देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती, न घडे निश्चिती उद्धावा. ऐशी तुझी सुलभ भक्ती तरी आगवेची भक्ती का न करीती. देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती, न घडे निश्चिती उद्धावा. उद्धावा माझी भक्ती जरी सोपी असली तर ती फक्त भाग्यवानालाच घडते. आणि भाग्यवान कोण असतो? ज्याच्या पदरी गडगंज पुण्य आहे तो भाग्यवान आहे. अर्थात ज्याच्या संचितात पुण्य आहे तो भाग्यवान आहे. मग संचितात पुण्य आहे म्हणून भाग्यवान, आणि भाग्यवान आहे म्हणून तोंडात देवाचं नाव येत आहे. आणि म्हणून जे पांडुरंगाला शरण गेले ते बी भाग्यवान असतात. म्हणून भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया. जे पांडुरंगाच्या नामस्मरणाला शरण जातात ते भाग्यवान असतात. इथं तुकोबाराने असं म्हटलं नाही
की मला बंगला मिळाला म्हणून माझं संचित धन्य आहे, मला गाड्या घोड्या मिळाल्या म्हणून माझं संचित धन्य आहे, माझी सावकारकीले जोरात चालते म्हणून माझं संचित धन्य आहे, माझ्याकडे शेतीबाडी इस्टेट आहे म्हणून माझं संचित धन्य आहे. तो विशेष नाही आहे. आणि तसं पाहिलं तर तुकोबाराचं दिवाळी निघलं होतं. तुकोबारापाशी राहिलंच काय होतं? बरे झाले देवा, निघाले दिवाळी. महाराजापाशी काही राहिलंच नव्हतं. त्यांचे बंधू कान्होबा महाराज यांना खाती पुस्तकं वाटून दिली आणि तुकोबारायांनी आपल्या नावावर असलेली खाती पुस्तकं अर्धी त्यांच्या मालकीची 12 बैलगाड्या भरल्या होत्या. त्यांच्या मालकीची 12 बैलगाड्या त्या वह्या पुस्तकाने रजिस्टरने त्या सावकारकीच्या 12च्या 12 बैलगाड्या नेऊन इंधनाच्या डोहात बुडवल्या. सगळ्या लोकांना कर्ज माफ केलं आणि आपल्या हाताने आपलं दिवाळ काढून घेतलं. मग तुकोबारापाशी तर फुटकी कवडी नव्हती, खायला वेळेवर भाकर नव्हती, राहायला नीट घर नव्हतं, अंगाला नीट वस्त्र नव्हतं. हे काहीच नव्हतं तुकोबारापाशी. आणि असलंही तरी तुकोबारा या गोष्टीला धन्य म्हणत नाहीत. का तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. तुकोबाराच बोलत आहेत. धन नव्हतं तुकोबारापाशी, पण असलं बी तो तुकोबारा सरळ म्हणतात की तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. या धनाचा न दरी भरवसा जैसी तरुवर छाया. दानोबार आहे. धन हे दुपारची सावली, आज आहे उद्या नाही. सावली कलते फिरते, धन येतं जातं, का ते अशाश्वत आहे. आणि म्हणून तुकोबारा आहे धनाला किंवा धनवानाला धन्यता देत नाही. एखाद्या व्यक्तीला किंवा तुकोबाराला धन मिळालं म्हणून माझं संचित धन्य असं कधीच म्हणत नाही. तुकोबारा म्हणतात माझं संचित धन्य आहे. का तर माझ्या संचितात पुण्य आहे आणि या पुण्यामुळं मला भगवंताच्या नामात प्रीती राहिली म्हणून माझं संचित धन्य आहे. आणि भगवंताच्या नामात प्रीती राहिल्यामुळं मी भाग्यवान आहे, मी धन्य आहे. का तर भगवंताचं नाम हे शाश्वत आहे. भगवंताचं नाम सोडलं तर सगळं अशाश्वत आहे. नथिंग इज परमनंट. या सृष्टीमध्ये नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. आणि तिसरं भगवंताचं नाम. नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत आणि भगवंताचं नाव. या 3 गोष्टी सोडल्या तर या सृष्टीमध्ये सगळं अपरमनंट आहे. परमनंट आहे त्या फक्त 3 गोष्टी: संत, भगवंत आणि भगवंताचं नाम. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. तुम्ही किती धनवान असा, भाग्य अशाश्वत आहे. का धनाचा भरवसा नाही, आज आहे उद्या नाही. म्हणून त्याला द्रव्य म्हटले. द्रव्य म्हणजे पाणी. पाणी इकडून तिकडून वाहतं, तसं धन इकडून तिकडून वाहतं, याचं त्याच्याकडं त्याचं याच्याकडं. म्हणून त्याला द्रव्य म्हटले. पाण्यासारखं वाहतं, ते अशाश्वत आहे, ते सोबत येत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की धन मिळविले कोटी संगे नये रे लंगोटी. धन मिळविले कोटी संगे नये रे लंगोटी. किती धन मिळवलं तर मेल्यानंतर ते सोबत येत नाही. कमराचा करदोडा कापून घेतात, कमराची लंगोटी जळून जाते. धन मिळविले कोटी संगे नये रे लंगोटी. एक उर्दू शायरही म्हणतो, ऐ इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती. ऐ इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती. कफन को कोई जेब नहीं होती. हे माणसा म्हणले किती मिळव, तू पैसा किती मिळव, पण एवढं लक्षात ठेव, मेल्यानंतर तुला ज्या कफनरूपी वस्त्रात गुंडाळायचं आहे, तुला काही सोबत न्यावं असं वाटलं तर नेता येत नाही. का तर त्या कफनरूपी वस्त्राला खिसा नसतो. खिसा नसतो. ऐ इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती. कफन को कोई जेब नहीं होती. भरपूर मिळवले बाबा, पण तुला शेवटी काही न्यावं असं वाटलं तर त्या कफनाला खिसा नसतो, तुला काही नेता येत नाही. याला तुकोबारा म्हणतात की धन मिळविले कोटी संगे नये रे लंगोटी.
आणि यालाच महाराज म्हणतात की तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. धन हे अशाश्वत भाग्य आहे. मग शाश्वत भाग्य काय? तर भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राया. जे पांडुरंगाला शरण गेले आणि पांडुरंगाचं नाव मुखात धारण केलं ते शाश्वत भाग्य आहे. आणि ते धन्य आहेत, ते भाग्यवान आहेत. का? तर पांडुरंगाचं नाव शाश्वत आहे आणि ते आमच्यासोबत चालतं. धन आमच्यासोबत चालत नाही, ते इथंच राहतं, ते नाशिवंत आहे. हरिनाम आमच्यासोबत चालतं, ते शाश्वत आहे. आणि मग हे खरं धन आहे. पैसा हे धनच नाही आहे, ते अशाश्वत आहे. खरं धन आहे भगवंताचं नाम, की जे आमच्यासोबत चालतं आणि हे भगवंताचं नाम आम्हाला मुक्ती मिळवून देतं. मग अशा भगवंताच्या पवित्र नामात माझी प्रीती राहिली आहे, मला भगवंताच्या नामाची आवड निर्माण झाली आहे. का? तर माझ्या संचितात गडगंज पुण्य आहे म्हणून. कारण पदरी पुण्य असल्याशिवाय भगवंताच्या नामात प्रीती होतच नाही. पण माझी भगवंताच्या नामात प्रीती झाली आहे. कशामुळं? तर माझ्या पदरी गडगंज पुण्य आहे, अर्थात माझ्या संचितात पुण्य आहे. आणि मग मला हरिनामाची प्रीती झाली आहे, याचा अर्थ माझं संचित धन्य आहे. का? तर माझ्या संचितात पुण्य आहे आणि पुण्याशिवाय हरिनामाची प्रीती होत नाही. आणि म्हणून धन्य मी मानीन आपुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामे. भगवंताच्या नामाची प्रीती दोन गोष्टीमुळे होते. आज आपण जे बोलतोय भगवंताच्या नामात प्रीती दोन गोष्टीमुळे होते. पहिलं कारण की पदरी गडगंज पुण्य आहे, संचितात पदरात गडगंज पुण्य असेल तर भगवंताच्या नामाची प्रीती होते, भगवंताच्या नामाची आवड लागते. हे एक कारण. आणि भगवंताच्या नामाची आवड किंवा भगवंताच्या नामाची प्रीती निर्माण होण्याचं दुसरं एक कारण तुमच्या जीवनात वैराग्य असेल तर. जोपर्यंत जीवनात वैराग्य नाही तोपर्यंत भगवंताच्या नामाची खरी आवड निर्माणच होत नाही, निर्माणच होत नाही. तुम्ही लाग पटका. भगवंताच्या नामाची खरी आवड, खरी प्रीती तेव्हाच निर्माण होते की ज्यावेळेस तुम्ही विरक्त बनता. विरक्त बनता. तुकोबाराय लिहित आहेत, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. मग चरण नीट आहे का? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. पहिल्या चरणात महाराज म्हणतात की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. वासना म्हणजे बळावलेल्या इच्छा. संतांच्या पायाची धूळ अंगाला लागली किंवा तुम्ही भक्ती करतायत, नामस्मरण करतायत, कारण काही असो, तुमची वासना जळावी. संतांच्या पायधुळीमुळं तुमची वासना जळाली आणि वासना म्हणजे बळावलेल्या इच्छा. मग वासना जळाली याचा अर्थ इच्छा जळाल्या. इच्छा जळाल्या म्हणजे तुम्ही निरीच्छ झाले आणि निरीच्छ होणं ही विरक्ती असते. म्हणजे वासना जळणं म्हणजे निरीच्छ होणं, अर्थात वैराग्य येणं. आणि मग वासना जळाली अर्थात जीवनात वैराग्य आलं तरच आणि तरच तुम्हाला हरिनामात आवड निर्माण होते, अन्यथा नाही. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग मग शब्द महत्वाचा आहे. मग रामनामे उपजे आवडी. रामनामाची आवड कधी उपजली? तुमची वासना जळाली, अर्थात जीवनात वैराग्य आले. अर्थात जीवनात वैराग्य आले मगच रामनामाची आवड तुम्हाला निर्माण झाली, अन्यथा नाही. अर्थात जीवनात वैराग्य यावं लागतं मग आणि मगच तुमच्या जीवनात रामनामाची खरी आवड निर्माण होते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. मग मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. कारण काय असं, तुमची वासना जळाली म्हणजे तुम्ही विरक्त झालेत. जीवनात विरक्ती आली तर आणि तरच, मग आणि मगच तुम्हाला रामनामाची खरी आवड निर्माण होते, अन्यथा नाही. आणि म्हणून मी विधान केलं
की दोन कारणामुळं भगवंताच्या नामात प्रीती राहते किंवा भगवंताच्या नामाची आवड निर्माण होते. त्यातलं पहिलं कारण तुमच्या संचितात गडगंज पुण्य असेल तर एक, आणि दुसरं कारण तुमच्या जीवनात विरक्ती असेल तर. अर्थात पदरी गडगंज पुण्य आहे आणि तुम्ही विरक्त आहात, या दोन गोष्टी जीवनात असतील तर आणि तरच तुम्हाला हरिनामाची आवड निर्माण होते, अर्थात तुमची हरिनामात प्रीत राहते. आणि या दोन्ही गोष्टी तुकोबरायपाशी आहेत. तुकोबरायपाशी रखरखीत वैराग्य आहे. तुकोबरायचं वैराग्य हे विशेष वैराग्य होतं. वैराग्य म्हटलं की तुकोबरायकडे बोट दाखवलं जातं. संत सगळे विरक्तच असतात, वैराग्याशिवाय संतच होता येत नाही. पण टोकाचं वैराग्य हे तुकोबरायकडे होतं. भक्ती म्हणलं की नामदेव महाराज, शांती म्हणलं की नाथ महाराज, ज्ञान म्हणलं की ज्ञानोबराय, आणि वैराग्य म्हणलं की तुकोबराय. आता भक्ती ज्ञान वैराग्य हे सगळ्या संतापाशी असतं, याशिवाय संत बनताच येत नाही. पण एकाएकापाशी ही स्पेशालिटी होती. शांती सगळ्या संत जीवनात असते, पण विशेष शांती नाथ महाराजाकडं, म्हणून तिकडं बोट आहे. भक्ती सगळेच करतात, भक्तीशिवाय संतच होता येत नाही, पण विशेष भक्ती ही नामदेव महाराजाकडं, म्हणून तिकडं बोट आहे भक्ती म्हणलं की. ज्ञान सगळ्याच्याच जीवनात आहे. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारोनी. आत्मज्ञान झाल्याशिवाय संतच बनता येत नाही. प्रत्येक संत आत्मज्ञानी असतो, पण ज्ञानोबरायापासलं ज्ञान हे विशेष, म्हणून ज्ञान म्हटलं की ज्ञानोबरायाकडे बोट. वैराग्य सगळ्यापाशीच आहे, त्याशिवाय संतच बनता येत नाही, पण वैराग्य म्हटलं की तुकोबरायाकडे बोट जातं. आणि मग तुकोबरायापाशी वैराग्य आहे, टोकाचं वैराग्य आहे, आणि संचितात गडगंज पुण्य आहे. या दोन्ही गोष्टीमुळे तुकोबरायाची हरिनामात प्रीती राहिली. त्यांच्या जीवनात वैराग्य आहे आणि संचितात पुण्य आहे, म्हणून हरिनामात प्रीत आहे. आणि मग धन्यता संचिताला. धन्य मी मानीन आपले संचित, धन्य मी मानीन आपले संचित, राहिलेसे प्रीत तुझे नामे. हे अनुमानप्रमाणे आम्हाला अनुमान काढायचे की तुकोबरायाची हरिनामात प्रीती आहे, तुकोबरायांना हरिनामाची आवड आहे. यावरून असं अनुमान काढता येतं की तुकोबरायाच्या संचितात गडगंज पुण्य आहे, आणि त्या संचितातल्या पुण्यामुळे यांच्या मुखात नाम येते सारखं, म्हणून धन्यता संचिताला आहे. धन्य मी मानीन आपले संचित, राहिलेसे प्रीत तुझे नामे. पदरी पुण्य असावं लागतं, तेव्हा मुखात भगवंताचं नाम येतं. फार कठीण आहे भगवंताचं नाम मुखात येणं, फार कठीण आहे. हे पुरावे जन्म सहस्र ओळगीचे एक वेळ वाचेशी यावा. एकदा देवाचं नाव तोंडात येण्यासाठी हजारो जन्म सेवा करावी लागते, इतकं कठीण आहे. आणि मग गंमत अशी आहे की माणसाला मिळणारी प्रत्येक गोष्ट ही नशिबानं मिळते, नशिबानंच मिळते. मग ती संसारातल्या वस्तू असो किंवा परमार्थातला मोक्ष असो, काही असो, इथं प्रत्येक गोष्ट नशिबानंच घ्यावी लागते, नशिबानंच घ्यावी लागते. आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती. तुकोबराय आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती, यावे काकुळतीसी आता. तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे, काही न चले तया पुढे. नशीब बलवाने, इथं प्रत्येक गोष्ट नशिबानंच घ्यावी लागते, नशिबानंच घ्यावी लागते. भोग तो न घडे संचिता वाचने, करावे ते मनी समाधान. आणि कारुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचने. इथं मिळणारी प्रत्येक गोष्ट भाग्यानं, नशिबानं, संचितानंच घ्यावी लागते. हरिनामसुद्धा नशिबानंच मिळतं, संचितानंच मिळतं. का तर संचितात पुण्य असेल तरच तोंडात हरिनाम येतं. संचितात पुण्य आहे म्हणून नशीब बलवान आहे, आणि म्हणून या जन्मात पैसा धन दौलत मिळते. संचितात पुण्य आहे म्हणून नशीब बलवान आहे, आणि म्हणून तोंडात देवाचं नाव येतं. पर्यायाने काय झालं, हरिनामसुद्धा नशिबानंच मिळतं, भाग्यानंच मिळतं. आणि म्हणून कृष्ण म्हणतायत की देव म्हणे भाग्यावी न माझी भक्ती, न गडे निश्चिती उद्धवा. देव म्हणे भाग्यावी न माझी भक्ती, न गडे निश्चिती उद्धवा. भाग्य अनुकूल असेल, तुम्ही भाग्यवान असाल तरच माझी भक्ती घडते, अन्यथा नाही. आणि भाग्य म्हणजे काय, भाग्य म्हणजे संचित. काय संचितानेच तर भाग्य घडले ना. संचितातलं पुण्याचं गवाळ पुढं भाग्य बनतं.
मग संचित, भाग्य, प्रारब्ध, नशीब, अदृष्ट हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत. आणि मग संचितात पुण्य आहे म्हणजे नशिबात पुण्य आहे, भाग्यात पुण्य आहे. मग संचित म्हणजेच नशीब, संचित म्हणजेच भाग्य, संचित म्हणजेच प्रारब्ध. आणि मग या संचितानं, नशिबानं, प्रारब्धानं मुखात देवाचं नाव येतं. संचितात, नशिबात, भाग्यात पुण्याही असावं लागते, तेव्हा तोंडात देवाचं नाव येतं, अन्यथा येत नाही. मग आता काही माणसं अशी आहेत की त्यांच्या संचितात पुण्य नाही म्हणून ते भाग्यवान नाहीत, भाग्यवान नाहीत म्हणून तोंडात देवाचं नाव येत नाही. मग तोंडात तर देवाचं नाव आणायचं आहे, मग अशा माणसानं काय करावं? कळतं का मुद्दा? संचितात पुण्य नाही आहे म्हणून भाग्य अनुकूल नाही आहे, पदरी पुण्य नाही म्हणून तोंडात देवाचं नाव येत नाही, आणि तोंडात देवाचं नाव तर यावं वाटतंय पण येत नाही. अशा माणसानं काय करायचं? तर अशा माणसानं सतसंगतीत यायचं. सतसंगतीने भक्ती घडते, सतसंगतीने भक्ती घडते. द्रौपदीचं वस्त्रहरण चाललंय आणि काय प्रसंग असेल होतो. भरसभेत एका स्त्रीला सगळे पुरुष बसलेत, सभा भरली, गच्च, राजदरबार गच्च भरलाय. समोर आपले पती आहेत 5, बाजूला द्रोणाचार्य, कृपाचार्य, पितामह, भीष्म वगैरे वगैरे रती महारथी आहेत. आणि एवढ्या पुरुषाच्या सभेत एक स्त्री ओढत नेली आणि तिला विवस्त्र करतायत. काय अवस्था असेल तिच्या मनाची, काय प्रसंग असेल, काय बेतलं होतं द्रौपदीवर बघा ना. द्रौपदीचं वस्त्रहरण चाललंय. द्रौपदीला स्वतःचा आत्मविश्वास होता की मी माझ्या स्वबळावर वस्त्रहरण रोकेल. प्रयत्न केला पण विफल ठरला, नाही शक्य झालं. दुःशासन साडी ओढतच होता. पांडव तर दास झाले होते दुर्योधनाची द्यूतक्रियेत हारल्यामुळं. त्या द्यूतक्रीडेत ते हारले म्हणून ते दास झाले. भीम उठला होता पण दुर्योधन म्हणला बस. युधिष्ठिरानं भीमाला रोखलं आणि दुर्योधन अंगावर धावून आला. मोठ्या भावाचा आदेश, भीमाला पाळावा लागला. भीम गम बसला. भीम उठला होता द्रौपदीच्या मदतीला, पण युधिष्ठिरानं दापलं, भीम खाली बसला. मोठ्या भावाचा आदेश पाळला. नंतर तिने पितामहाचा धावा केला, द्रोणाचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्राचा धावा केला, सगळ्याचा धावा केला, नवऱ्याचा धावा केला, कुणी कमी आलं नाही. नेमकी द्रौपदी या प्रसंगी देवाला विसरली, गोंधळलेली होती, घाबरली होती. आणि पुष्कळदा असं घडतं हो, घाबरलेल्या अवस्थेत नेमकं देवच चित्तात येत नाही, देवाचीच आठवण येत नाही. माणसं आयो, एखादा प्रसंग येऊ द्या वाईट, माणसं म्हणतात आयो बाबो, दादा हो, मेलो रे, आई ग असा करतो, पण देवा रे म्हणत नाही. घाबरल्यावर तर उलट देवाचं नाव तोंडात लवकर येत नाही. बाकीचे काही नाव येतात पण देवाचं नाव येत नाही. द्रौपदीचं हेच झालं, घाबरली, सगळ्याचे नावं घेऊ लागले, सगळ्याला बोलू लागले मदतीला, पण भगवान कृष्ण काही तिच्या स्मरणात येईना. आता कृष्ण गंमत बघतोय, द्वारकेत होता. घाबरलेली द्रौपदी, गोंधळलेली द्रौपदी, तिला भगवान श्रीकृष्णाची आठवण येईना. हा सगळा प्रकार अंतर्ध्यानातून, अंतर्चक्षुने रुक्मिणी माता द्वारकेतून पाहत होत्या. रुक्मिणी मातेने द्वारकेतून एक कमळाचं फूल हस्तिनापूरला फेकलं आणि त्या कमळाच्या फुलाचा द्रौपदीच्या गालाला स्पर्श केला.
रुक्मिणी मातेने द्वारकेहून गुलाबाचं ह्याचं कमळाचं फूल फेकलंय आणि द्रौपदीच्या गालाला त्या कमळाच्या फुलाचा स्पर्श केला आणि आपली सतसंगती घडवली आहे. रुक्मिणी संत होती. रुक्मिणी देवी आहे, आमची आई आहे, पण रुक्मिणी संत आहे. का? तर ती भगवंताच्या चरणावर बसली आणि ज्याच्या हातात भगवंताचे चरण आहेत तो संत असतो. समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते तर माझी हरी वृत्ती राहो, हे फक्त संतच म्हणू शकतात, तुकोबाराज म्हणू शकतात. आणि म्हणून भगवंताचे चरण लक्ष्मीच्या हातात, रुक्मिणी मातेच्या हातात आहेत. पण रुक्मिणी माता देवी तर होतीच, पण रुक्मिणी माता संत होती. आणि या संत रुक्मिणीने कमळाच्या फुलाने द्रौपदीच्या गालाला स्पर्श करून आपली संत संगती, आपली सत्संगती द्रौपदीला घडवली. जशी द्रौपदीला सत्संगती घडली, रुक्मिणीची सत्संगती संत संगती घडली, तात्काळ तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि भगवान कृष्णाचं स्मरण झालं. आणि मग ती कृष्णाचा धावा करायला लागली. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी. मग तिने कृष्णाचा धावा सुरू केला. कृष्ण आले, मानलेला भाऊ होता, रडायली, मिठी मारली देवाला. देवा का उशीर केलास रे? म्हणले वेडे, तू मला हाक मारलीस का? तू सगळ्या गणागोताला हाका मारत बसलीस, माझं ध्यान आलं का तुला? म्हणले नाही देवा, चुकले. आणि हाक बी मारलीस, ते द्वारकेच्या कृष्णाला मारलीस, मग माझ्या गरुडाला यायला 5-10 मिनिट लागतीलच ना हाक मारल्यापासून, म्हणून मला उशीर झाला. अगं तू हृदयस्थ कृष्णा म्हटले असते मी लगे हजर झालो असतो ना, पण तू द्वारकेच्या कृष्णाला हाक मारलीस. म्हणली चुकलं देवा, माझी मदत कर. भगवंताने मदत केली. काय साड्या पुरवायच्या पुरवल्या, भगवंतच साडी झाला.